नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। सूत्रधार आरोपी भूमिगत असल्याने बंदची तोडफोड पूर्वनियोजित। पीकेव्ही परिसरात बिबट्यांमुळे तडस, वन्यजीव विभागाचा निर्वाळा। अस्वच्छतेबाबत 150 हॉटेल मालकांना नोटीस। भुसावळच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे अकोला रेल्वे स्थानकाची आकस्मिक तपासणी। आता सविस्तर बातम्या। सोमवार दिनांक 28 नोव्हेंबरचे बंद दरम्यान तोडफोड करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले, तर अनेक जण भूमिगत झाले। सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी अकोला शहरात तोडफोड, मारहाण इत्यादी हिंसक घटना घडल्या। त्यात बहुतेक सर्व आरोपी हे मुस्लिम समाजातील प्रमुख असून शांतता कमिटीचे सदस्यही आहेत। पोलिसांना शांतता कमिटीच्या सभेत बंद हा फक्त मुस्लिमांपुरता मर्यादित राहून शांततेत पार पाडू असे आश्वासन नेत्यांनी व समाज प्रमुखांनी दिले, मात्र हे आश्वासन त्यांनी पाळले नाही व बंदला हिंसक वळण हे पूर्वनियोजित असल्यासारखे लावण्यात आले। विशेष म्हणजे पोलीस शोधात असल्याचे कळताच प्रमुख मंडळी इतरांना बळीचा बकरा बनवून स्वतः मात्र भूमिगत झाले आहेत। गुरुवारी अटक झालेल्या मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी या प्रकारामुळे नाराज झाली असून नेते मंडळींचे अशा या मागणीमुळे अटक झालेल्या मंडळीत नाराजी पसरली। भूमिगतच व्हायचे होते तर सर्व मिळून झालो असतो असा पवित्रा त्यांनी घेतला। आता एक जण तुपाशी तर दुसरे उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली नसती। रामदास पेठ नंतर कोतवाली पोलिसांनी 42 आरोपींना ताब्यात घेतले। शुक्रवारी जवळपास 50 आरोपींचा शोध घेण्यात आला, परंतु त्यात काही राजकीय व काही धनदांडगे असल्यामुळे शोध मोहिमेत बाधा आल्याचे कळते। काही जाणकारांचे मते अटक झालेले अनेक जण हे स्थानिक नसून बाहेर गावावरून बोलावण्यात आलेले होते, त्यामुळे हा बंद अतिशय पूर्वनियोजित केल्याचे स्पष्ट होते व खरोखर असे असेल तर भविष्यात आजच्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पीकेव्ही परिसरात बिबट नसून तो तडस असल्याचा निर्वाळा वन्यजीव विभागाने शुक्रवारी दिवसभर तपास करून दिला व नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन केले। पीकेव्ही परिसरात बिबट्या आढळल्याच्या वृत्ताची संभावना वन्यजीव विभागाचे अधिकाऱ्यांनी दिवसभर पाहणी करून फेटाळली। लोकांची दृष्टीस पडलेला प्राणी हा तडस असावा या निष्कर्षाप्रत हे अधिकारी येऊन पोहोचले। वन्यजीव विभागाने शुक्रवारी आढळलेल्या पायाचे ठसे व विष्ठा यांची पाहणी केली। बिबट्याच्या पायाचे ठसे हे 9 सेंटीमीटरपेक्षा कमी नसतात। आढळलेले ठसे हे त्याहून कमी आकाराचे असल्यामुळे ते ठसे बिबट्याचे नसल्याचा निर्वाळा वन्यजीव विभागाने दिला। पीकेव्ही परिसरात तडस वा रानमांजर असल्यामुळे त्यांचे हे ठसे असावेत। बिबट्याचे भीतीने पीकेव्ही, उमरी, गुळदी परिसरात रात्रीची शेतावरील रखवाली बंद झाल्याने शेत पिकाचे नुकसान होत आहे। नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन RFO श्री रमेश प्रसाद दुबे यांनी केले। ते लहानपणी जसे रानमांजर असतं किंवा हाय असतं या पद्धतीचे वाढलेले आहे, त्यामुळे जास्त घाबरायचं काही कारण नाही, पण बिबट पावलं वाटत नाही। शहरातील 150च्या वर हॉटेल मालकांना हॉटेलमध्ये अस्वच्छतेच्या कारणावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीसेस दिल्या। महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील 150च्या जवळपास हॉटेल मालकांना नोटीसेस दिल्यामुळे व्यावसायिकात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या हॉटेल चालकांना यापूर्वी सुद्धा नोटीसेस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। हॉटेलमध्ये अस्वच्छता असल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व त्यात ते आजारी पडू शकतात। त्यामुळे त्यांनी स्वच्छता न बाळगल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य अधिकारी डॉक्टर कराळे यांनी दिला।
भारताच्या राष्ट्रपती महामहिम सौ प्रतिभाताई पाटील यांचा अमरावती दौरा असल्याकारणाने रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी केली। भारताच्या राष्ट्रपती महामहिम सौ प्रतिभाताई पाटील 10 डिसेंबरला अमरावती येथे येत आहेत। 10 डिसेंबरला त्यांच्या हस्ते अमरावती तिरुपती एक्सप्रेसचा शुभारंभ होत आहे। ही बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासन सतर्क झाला आहे। शुक्रवार 2 डिसेंबरला मुंबई व भुसावळचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचले। यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केली। हे रेल्वे अधिकारी कारच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर पोहोचले होते, त्यामुळे अकोला रेल्वे स्थानकावर अव्यवस्था व त्रुटी आढळल्या। या कारणाने रेल्वे अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे प्रबंधकासह इतर अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली। पहिल्यांदा या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावरील शौचालये, तिकीट घराजवळील शौचालयांची पाहणी केली। येथील प्रचंड घाण पाहून अधिकारी चांगलेच भडकले आहेत। राष्ट्रपतींचे आगमन होत असल्याने कित्येक वरिष्ठ रेल्वे अधिकारी अमरावतीत बस्तान मांडून आहेत, तर याच उद्देशाने अकोला रेल्वे स्थानकाचीही साफसफाई जोरात सुरू आहे। सिटी न्यूज मध्ये यापुढे पाहूया। प्रदूषणाबाबत जनजागृती कार्यक्रम। आणि क्रिकेट स्पर्धेत दिल्ली रेल्वे विजयी। स्वावलंबी इको क्लबच्या वतीने पर्यावरण व प्रदूषण संदर्भात जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली। प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त स्वावलंबी इको क्लबच्या वतीने पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रदूषणाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याकरिता स्वावलंबी इको क्लबच्या सदस्यांनी यमराजाचे मुखवटे धारण केले व पर्यावरण रक्षा, प्रदूषण थांबवा, पाणी हेच जीवन, त्यांचे करा स्वरक्षण इत्यादी घोषणा यावेळी देण्यात आल्या। पाणी, हवा व मातीचे स्वरक्षण करण्याची विनंती नागरिकांना करण्यात आली। यावेळी स्वावलंबी इको क्लबचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाला डॉक्टर रामप्रकाश शर्मा, पर्यवेक्षिका सीमा पांडे यांचे मार्गदर्शन लाभले। जागृति लाने के लिए इस उपक्रम का आयोजन किया है। जैसे हमने सार्वजनिक वाहनों का उपयोग करना चाहिए, पेड़ लगाना चाहिए, उसका संवर्धन करना चाहिए और पर्यावरण की रक्षा के लिए हर प्रत्येक नागरिक का ये कर्तव्य है कि उसने सामने आना चाहिए और कृति पर इसका ज्यादा जोर होना चाहिए। श्री विष्णू तोष्णीवाल स्मृती क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात दिल्ली रेल्वे संघाने अकोला ज्युनियर संघास हरवले। दिल्ली रेल्वे संघाने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक दिली। श्री विष्णू तोष्णीवाल स्मृती क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी जिल्हा हौशी क्रिकेट संघटना विरुद्ध दिल्ली रेल्वे संघादरम्यान सामना खेळवण्यात आला। दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला। त्यांचा हा निर्णय सार्थक ठरवून त्यांनी अकोला संघाला 107 धावात गारद केले। अकोला संघ हा नवख्या खेळाडूंचा संघ होता। यावेळी ज्युनियर खेळाडूंनी बऱ्यापैकी खेळाचे प्रदर्शन केले। दिल्ली संघाने 19 षटकात 107 धावांचे लक्ष्य पूर्ण केले। दिल्ली संघाच्या मधुसूदन आचार्यने 35 धावात 4 गडी बाद केल्याने सामनावीराचा पुरस्कार त्याला देण्यात आला। या सामन्याचे पंच म्हणून अनिल एदलाबादकर व प्रसन्न तेलंग यांनी काम पाहिले। उपांत्य सामना PHCA नागपूर विरुद्ध दिल्ली रेल्वे संघादरम्यान होणार आहे। सोमठाणा येथील सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च विहित मुदतीत न भरल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना अपात्र घोषित केले। सोमठाणा तालुका जिल्हा अकोला येथील शांताराम देवीदास दुतोंडे यांनी सोमठाणा येथील सरपंच श्रीकृष्ण वासुदेव दुतोंडे व उपसरपंच प्रकाश सिंग दोंडूसिंग चुंगडे व ग्रामपंचायत सदस्य शारदा विलास फरकाळे, अंबादास वासुदेव दुतोंडे, पवन हरिश्चंद्र चुंगडे, वेणुताई अंबादास दुतोंडे, प्रीती एकनाथ दुतोंडे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(ब) निवडणूक खर्च विहित मुदतीत दाखल न केल्याबद्दल प्रकरण दाखल केले होते।
सोमठाणा येथील सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी आपला निवडणूक खर्च निवडणूक निर्णय अधिकारी श्री चाळीसगावकर यांच्याकडे सादर करून आपले पद वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 7/2/1995 चे पत्रातील निर्देशानुसार वर्ष 2010 चे ग्रामपंचायत निवडणुकीचे खर्चाची विवरणपत्रे प्राप्त करण्याकरिता अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले होते. सोमठाणा येथील सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी आपला निवडणूक खर्च विहित मुदतीमध्ये उपविभागीय अधिकारी अकोला यांच्याकडे सादर न केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी अकोला यांनी दिनांक 1/12/2011 रोजी सोमठाणा येथील सरपंच व उपसरपंच तसेच 5 ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायत सोमठाणाचे सदस्य पदावरून अपात्र घोषित केले. तसेच आदेशाच्या दिनांकापासूनच म्हणजेच दिनांक 1/12/2011 पासून 5 वर्षांकरिता निवडणूक लढण्यास अपात्र घोषित केले. सदरहू प्रकरणात अर्जदार श्री शांताराम दुतोंडे यांच्याकडून ॲडव्होकेट अभय थोरात यांनी काम पाहिले. समृद्धी जीवन विमा बँक बाबत काही महिलांनी आक्षेप घेऊन या विमा कंपनीच्या एजंट विरुद्ध अफरातफरीचा आरोप केला आहे. समृद्धी जीवन विमा बेसिक बँकेची कार्यप्रणालीबाबत मूर्तिजापूरच्या महिलांनी आपत्ती दर्शवली आहे. कंपनीच्या एका एजंटने 650 रुपये घेऊन बेसिक समृद्धी जीवन विमा अंतर्गत 1000 रुपये 90 दिवसानंतर भेटणार असे सांगितले होते. परंतु 6 महिने होऊनही त्यांना पैसे देण्यात आले नाही. उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवण्यात येत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांनी प्रत्यक्षपणे दिलेल्या चरण पादुकाचे आगमन अकोला शहरात झाले असून त्यांच्या दर्शनाचा लाभ शेकडो भाविक घेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गत असलेल्या जयपूर कोथळी येथील कैलासवासी भवानराव जानराव देशमुख यांना संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांनी सन 1908 मध्ये प्रसाद रूपाने प्रत्यक्ष दिलेल्या पादुकांचा दर्शन सोहळा शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारपर्यंत परमेश्वर राऊत यांचे निवासस्थान गोविंद कौशल्य लाला लजपतराय सोसायटी मार्ग गोकुळ कॉलनी अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. श्री भक्तांनी पादुका दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाळापूर येथील धान्य गोडाऊनच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे संबंधित विभागाचे मात्र लक्ष नाही. बाळापूर येथे शासकीय धान्य गोदामाच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. धान्य गोदामाची सुरक्षा भिंतीच्या निर्माण कार्यात लावण्यात येणारे मटेरियल पाहून ही भिंत किती दिवस टिकणार याबाबत संभ्रम व्यक्त होत आहे. या भिंतीच्या बांधकामात मातीचा उपयोग होत असून 50 mm गिट्टीचा उपयोग करण्यात येत आहे. यासोबतच सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे. याबाबत येथील सुपरवायझरला विचारणा केली असता त्याने आपली प्रतिक्रिया सिटी न्यूजशी बोलताना दिली. ज्ञान व प्रेमातून खरे संत घडतात असे प्रतिपादन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉक्टर उमरजीकरांनी केले. ते कस्तुरी व्याख्यानमालेदरम्यान बोलत होते. खरे संत कसे ओळखावे याचे काही परिमाण आहेत. जे निस्पृह असतात, ज्यांना अहंकाराचा लवलेशही नसतो, दया आणि करुणा ज्यांच्या नसानसात भिनलेली असते, ते संत म्हणून ओळखले जातात. संतांच्या जवळ ज्ञान असते, त्यासोबतच प्रेमाचा ओलावा देखील असतो, असे मत कराड येथील डॉक्टर सीताराम उमरजीकर यांनी व्यक्त केले. करणीचा होय चुना हिऱ्यासारखा दिसणारा जर गारबोटी ठेवली, हिऱ्यासारखा दिसणारा जर एक काचेचा तुकडा ठेवला तर घणाच्या आघाताबरोबर त्याचा चुरा होऊन जाईल. असा चुरा या हिऱ्याचा कधी होणार नाहीये. हिऱ्यासारखा संत असला पाहिजे. एवढं सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालय आपोती खुर्दच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉक्टर उमरजीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्यावसायिक नाना उजवणे तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र साखरकार व दामोदरपंत कडू उपस्थित होते.
जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त बार्शी टाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते। 1 डिसेंबर जागतिक एड्स विरोधी दिनानिमित्त बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालय नोव्हेंबर 2006 पासून ICTC म्हणजे ऐच्छिक समुपदेशक व तपासणी केंद्राची सुरुवात करण्यात आली। या ठिकाणी निशुल्क समुपदेशन व HIV ची तपासणी करण्यात येते। या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत 13,722 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे। त्यामध्ये 73 जण HIV ग्रस्त आढळले तर 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या ठिकाणी HIV ची तपासणी गुप्त ठेवण्यात येते। या समुपदेशन व तपासणी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आला। यावेळी वैद्यकीय अधीक्षक व समुपदेशक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। सूत्रधार आरोपी भूमिगत असल्याने बंदची तोडफोड पूर्वनियोजित। PKV परिसरात बिबट्याने तडफ, वन्यजीव विभागाचा निर्वाळा। अस्वच्छतेबाबत 150 हॉटेल मालकांना नोटीस। भुसावळच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे अकोला रेल्वे स्थानकाची आकस्मिक तपासणी। पुन्हा भेटूया शहरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।